मनीषा सोबतची ती अविस्मरणीय रात्र। माझं नाव कुणाल, 24 वर्षांचा. मी दिसायला साधारण सावळा आहे. आयुष्यात काही खास क्षण येतात जे कायमचे मनात घर करतात. मनीषा सोबत घालवलेली ती रात्र सुद्धा माझ्यासाठी तशीच होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेलो होतो. त्या रात्री मनीषा समोर उभी होती तेव्हा वातावरण खूपच भारलेलं होतं. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला हळुवारपणे मिठीत घेतलं. तिच्या स्पर्शाने मला एक वेगळीच जाणीव करून दिली. आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत पाहत होतो आणि त्या क्षणी शब्दांची गरजच उरली नव्हती. मी तिचे हात हातात घेतले आणि तिला वचन दिलं की आजची रात्र तिच्यासाठी अत्यंत सुखद आणि लक्षात राहण्यासारखी असेल. आमच्यातील जवळीक वाढू लागली. मी तिला खूप प्रेमाने जवळ ओढलं. प्रेमाच्या त्या प्रवासात आम्ही एकमेकांच्या श्वासांत मिसळून गेलो होतो. काही काळानंतर जेव्हा आमची शरीरं एकमेकांना भिडली तेव्हा मला तिच्या मनातील घालमेल जाणवत होती. मी तिला शांत केलं आणि अतिशय हळुवारपणे पुढचं पाऊल टाकलं. सुरुवातीला तिला थोडा त्रास झाला, पण मी तिला सावरून धरलं. काही वेळ आम्ही शांतपणे एकमेकांच्या मिठीत विसावलो. हळूहळू वातावरण पुन्हा रंगलं. आमचं प्रेम आता एका वेगळ्या उंचीवर पोचलं होतं. आम्ही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो. ती रात्र फक्त शरीर सुखाची नव्हती, तर दोन जीवांच्या मिलनाची होती. एकमेकांचे ओठ आणि श्वास एकरूप झाले होते. मनीषा माझ्या मिठीत पूर्णपणे सुरक्षित आणि आनंदी वाटत होती. बराच वेळ प्रेमाच्या त्या लाटेवर स्वार झाल्यानंतर आम्ही दोघेही थकलो होतो. मनीषाने उठून स्वयंपाकघरात जेवण बनवायला सुरुवात केली. मी तिथे तिच्या मागे गेलो आणि तिला पुन्हा एकदा मिठीत घेऊन माझ्या प्रेमाची जाणीव करून दिली. तिने हसून विचारलं, "कुणाल, इतकी काय घाई आहे? आपल्याकडे ही संपूर्ण रात्र आपलीच आहे." आम्ही सोबत जेवण केलं आणि ती उरलेली रात्रही आम्ही एकमेकांच्या कुशीत गप्पा मारत आणि प्रेमाच्या वर्षावात घालवली. सकाळ होईपर्यंत ती खूप थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. सकाळी आम्ही सोबत अंघोळ केली आणि एक सुंदर आठवण मनात साठवून ती तिच्या घरी निघाली.